मंडळी, आज अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराणवर क्षेपणास्त्र डागून एकमेकांना नकाशावरून पुसून टाकण्याची भाषा करत आहे. निष्पाप लोकांचे बळी जात आहे आणि संपूर्ण जग दहशतीत आहे. पण अशा वेळी आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतो की जगात संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन या नावाची एक मोठी संस्था आहे. ज्या संस्थेची स्थापनाच जगात पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी झाली होती. ती संस्था आज हे युद्ध का थांबू शकत नाही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. युनायटेड नेशन ही संस्था फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे? नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. प्रथमतः संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे नक्की काय आहे हे थोडक्यात समजावून घेऊ. जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा जवळपास 3,40,000 लोकांचा 1950 पर्यंत रेडिएशनमुळे मृत्यू होत गेला. तो क्षण मानवी इतिहासातील सर्वात भीषण क्षण होता. त्या विनाशकारी घटनेनंतर जगातील सर्व मोठ्या देशांना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जर असं तिसरं महायुद्ध सुरू झालं तर या पृथ्वीवरून मानवजात पूर्णपणे नष्ट होऊ शकते. याच भीषण विनाशाच्या सावटातून आणि पुन्हा असं युद्ध कधीच होऊ नये म्हणून 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे युनोची स्थापना करण्यात आली. ही संघटना म्हणजे जगातील सर्व स्वतंत्र देशांनी एकत्र येऊन बनवलेले एक असं व्यासपीठ आहे जिथे युद्धाऐवजी चर्चेने प्रश्न सोडवले जावेत अशी अपेक्षा असते. सध्या जगातील 193 देश याचे सदस्य आहे आणि याचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. या संघटनेच्या स्थापनेमागे जगातील त्यावेळच्या महासत्तांचा आणि मोठ्या नेत्यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. प्रामुख्याने यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया यांनी ही संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. ही संस्था स्थापन होण्याच्या आधी 1941 मध्ये अटलांटिक चार्टर नावाचा करार झाला. या करारामध्ये जगाला काही वचने दिली होती. युद्ध संपल्यावर आम्ही कोणत्याही देशाची जमीन बळकावणार नाही, तसेच कोणत्या देशात कसं शासन असावं हे तिथल्या लोकांनी ठरवावं आणि जगात शांतता राखण्यासाठी शस्त्राचा वापर कमी करणं हे वचने त्यामध्ये दिली होती, ज्यातून या जागतिक संघटना युनोची पायाभरणी झाली. त्याच आधारावर पुढे 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. पण ही संघटना स्थापन झाली खरी, पण आज ती युद्ध का थांबू शकत नाही याचे उत्तर लपले आहे सुरक्षा परिषदेच्या रचनेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहे. स्थायी सदस्यामध्ये 5 देश आहे, हे कधीच बदलत नाही, आणि अस्थायी सदस्यामध्ये 10 देश आहे जे दर 2 वर्षांनी बदलतात. त्यामुळे खरी ताकद ही फक्त 5 देशांच्या हातात एकवटली आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांकडे व्हीटो नावाचा एक असा विशेष अधिकार आहे ज्याचा अर्थ होतो मी परवानगी देत नाही. सोप्या भाषेत सांगायचं जर समजा जगातील 192 देश एका बाजूला आहे आणि त्यांनी इराणच्या युद्धावर शांततेचा प्रस्ताव मांडला, पण या 5 देशांपैकी एकाही देशाने त्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं म्हणजे व्हीटो वापरला, तर तो प्रस्ताव तिथे कचऱ्याच्या डब्यात जातो. मग भलेही जगातील सर्व देश त्या प्रस्तावाच्या बाजूने का असेनात, त्या एका देशाचं म्हणणं अंतिम मानलं जातं. आजच्या जागतिक संघर्षात नेमकी हीच अडचण येते. जेव्हा या 5 शक्तिशाली देशांपैकी एखादा देश स्वतः युद्ध करत असतो किंवा त्याच्या मित्राचा त्या युद्धात सहभाग असतो, तेव्हा तो देश स्वतःच्या विरोधातला कोणताही निर्णय मान्य होऊ देत नाही. यामुळे होतं असं की संयुक्त राष्ट्र ही संस्था फक्त चर्चेचं आणि भाषणाचं व्यासपीठ बनून राहिली आहे. ज्या संस्थेकडे जगातील युद्ध थांबवण्याची मुख्य जबाबदारी आहे तिचेच हात या व्हीटो नावाच्या साखळीने बांधलेले आहे. जोपर्यंत या 5 देशांचे स्वतःचे राजकीय आणि आर्थिक संबंध आडवे येतात तोपर्यंत ही संस्था प्रत्यक्ष कारवाई करू शकत नाही. तसेच युनोकडे स्वतःचं असं कोणतंही स्वतंत्र सैन्य नाही. त्यांना या शक्तिशाली देशांच्या परवानगीवरच अवलंबून राहावं लागतं आणि जर त्या देशांनी नकार दिला तर युनो काहीच करू शकत नाही. आणि हीच या संस्थेची सर्वात मोठी हतबलता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे पैसा. ही संस्था चालवण्यासाठी लागणारा मोठा निधी श्रीमंत देशांकडून येत असतो. यामध्ये अमेरिका सर्वात जास्त पैसा येते. अमेरिका या संस्थेला एकूण बजेटच्या 22% हिस्सा येते. जेव्हा एखादा देश 22% पैसा एकटा देतो तेव्हा त्यांचं संस्थेवर नैसर्गिकरित्या वर्चस्व निर्माण होतं. जर युनोने अमेरिकेच्या विरोधात काही मोठी भूमिका घ्यायची ठरवली तर हे देश आपला निधी रोखून धरू शकतात. यामुळे युनोची आर्थिक घडी विस्कटते. हे फक्त आजच घडतंय असं नाही. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध असो किंवा गाझामधील हिंसाचार, या प्रत्येक वेळी व्हीटो पॉवर आडवी आली. जेव्हा रशिया स्वतः युद्ध करत होता तेव्हा त्यांनी स्वतःच्या विरोधातला प्रत्येक प्रस्ताव व्हीटो वापरून फेटाळून लावला. म्हणजेच इथं कुंपण शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर संयुक्त राष्ट्र एक अशी शाळा आहे जिथे नियम तर सर्वांसाठी आहे, पण वर्गातील 5 श्रीमंत मुलं जे म्हणतील तोच नियम शेवटचा मानला जातो. जोपर्यंत हे 5 देश स्वतःचे फायदे बाजूला ठेवत नाही तोपर्यंत जगात शांतता येणं कठीण आहे. विचार करा, जर उद्या आपल्यावर किंवा इतर कोणत्याही देशावर अशी वेळ आली तर ही संस्था आपल्याला वाचवू शकेल का? हा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. तुम्हाला काय वाटतं? संयुक्त राष्ट्रात आता बदल करण्याची वेळ आली आहे का? भारतासारख्या देशाला तिथे मोठी जबाबदारी मिळायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.